शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याने केले अनोखे थेट बैलावर बसून सनी तहसील गाठली। शेतकरी कर्जमाफीसाठी आता थेट शेतकऱ्याने बैलावर बसून तहसीलमध्ये घुसून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असे आवाहन केले। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। तर बघू शकता की थेट शेतकऱ्यांना तहसीलमध्ये बैलावर बसून सनी कर्जमाफीची मागणी केलेली आहे। तर मित्रांनो, शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, पण गेल्या काही वर्षात अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, कमी बाजारभाव आणि वाढते उत्पन्न खर्च त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले। बँकेचे कर्ज फेडण्यासाठी काही जमीन विकली आहे, तर काहींनी मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। अशा परिस्थितीत सरकारचा हा निर्णय अनेकांचा आशेचा किरण बनलेला आहे। तर सर्वांना आता सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मंजूर केलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत थकीत कर्ज माफ करण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ सुमारे 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पात्र कोण असणार आहेत? तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्ज आणि 2019 ते 2025 या कालावधीत घेतलेले पात्र पीक कर्ज, थकीत कर्जाची रक्कम 2 लाख पर्यंत असलेले शेतकरी, पुनर्गठित अर्जदारांना काही अटींवर लाभ मिळू शकतो। 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे की माझे कर्ज 3 लाख किंवा 4 लाख असेल तर काय होईल? सरकारने यासाठी वन टाईम ची सुविधा तरतूद केलेली आहे। 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असेल तर शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरण्यानंतर 2 लाखांपर्यंत कर्जाचा लाभ मिळू शकतो। त्याचप्रमाणे नियमित परतफेड करणाऱ्यांसाठी खुशखबर, जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात अशांना सरकारने विसरलेले नाही। अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे। त्यामुळे प्रामाणिक कर्जदारांना फायदा होणार आहे। किती शेतकऱ्यांना फायदा? सरकारच्या अंदाजानुसार 55 ते 58 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। यासाठी राज्य सरकारवर सुमारे 36,000 कोटींचा जास्त आर्थिक लाभ पडणार। या योजनेपासून काही शेतकऱ्यांना नाराजी का आहे? या योजनेत काही संघटना आक्षेप घेत आहे। काही शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे की सर्व थकीत कर्ज पूर्णपणे माफ केलेले नाही आणि काही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात। त्यामुळे सरकारच्या या योजनेत अंमलबजावणीसाठी समित्या स्थापन केलेल्या आहे। शेतकऱ्यांना आता काय करावे? तर शेतकऱ्यांनी आधार कार्ड अपडेट ठेवायचे आहे, बँक खाते आधारशी लिंक करायचे आहे, कर्ज खात्यांची माहिती तपासायची आहे, बँकाशी संपर्क करून पात्र निश्चित करायचे आहे, शासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवायचे आहे आणि भावनिक थेट कर्जमाफी फक्त ही एक पैशाची मदत नाही, तर 3,000 शेतकरी कुटुंबाच्या नव्याने उभा राहण्याची संधी आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरेल ही येणार काळ ठरेल, पण आजच्या घडीला लाखो शेतकऱ्यांची ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे। तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।